मंगळवेढा येथे लिंगायत सन्मान यात्रेच्या समारोप प्रसंगी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केलेली होती। याबाबत पुढे काय झालं याची माहिती मिळावी, या महामंडळाची स्थापना करून त्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा व जगज्योती महात्मा बसवांना यांचा सन्मान करावा ही विनंती मी या ठिकाणी करतोय। अध्यक्ष महोदय, 2002 पासून महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा, तालुका, महापालिका, नगरपालिका स्तरावर विविध क्षेत्रात कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारी डीएड, बीएड, सेट, नेट, पीएचडी आहेत। ते सध्या आझाद मैदानावर उपोषण करीत आहेत। त्यांच्याकरिता 2024 ऑक्टोबर या दिवशी त्यांना 50% कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलेला आहे आणि उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी कायम करण्याची मागणी या ठिकाणी मी करत आहे। त्यासोबत राज्यामध्ये अंगणवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करण्याचा निर्णय जरी घेतलेला असला तरी वारंवार महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाईबाबत कोणतीच कसलाच उल्लेख यामध्ये झालेला नाही। समान वेतन समान काम धोरणानुसार राज्यातील शिक्षण सेवकाची पदे रद्द करण्यात यावीत किंवा त्यांचा कालावधी 1 वर्ष करण्यात यावा किंवा 40,000 इतका मानधन त्यांना देण्यात यावं। त्यासोबत राज्य शासन रक्तदान, अवयवदान याविषयी जनजागृती करत असताना ज्या व्यक्तीनं अवयवदान केलं आहे किंवा मरणोत्तर देहदान करून इतरांचे प्राण वाचवले आहेत, अशा व्यक्तींना मरणोत्तर देहदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत देता येईल का याबाबत विचार करावा। सन 2024 मध्ये झालेल्या माझ्या उमरगा लोहारा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना याबाबत तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी। राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा वाचविण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 15/3/2024 रोजी काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा किंवा या शासन निर्णयामध्ये सुधारणा कराव्यात। नवीन दिलेली पटसंख्येची अट रद्द करावी, कारण या शासन निर्णयामुळे राज्यातील लाखो प्राथमिक शिक्षकांची पदे कमी होणार आहेत। परिणामी लाखोंनी बेरोजगार दरवर्षी वाढणार आहेत याची। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मला उत्तर प्राप्त करून दिलेलं आहे, ते उत्तर मात्र माझ्या प्रश्नाशी सुसंगत नाहीये। प्रश्न विचारलेत एक आणि विषय तिसरेच मांडले गेले तिथं, कारण माझा प्रश्न आहे आणि तो स्पेसिफिक आहे, फार काही लांब लचक नाही आहे तो, की पवित्र पोर्टल मधून तुम्ही ज्या नियुक्ती भरतीसाठी जी जाहिरात काढली, ज्यावेळी इंटरेस्ट दाखवलं तुम्ही, त्याच्या आधी तुम्ही बाबा कुठल्या माध्यमातून किती पदं रिक्त आहेत या संदर्भाची माहिती तुम्ही संकलित केलेली होती का, याचं उत्तर यात मिळालेलं नाहीये, एक गोष्ट। आणि दुसरी गोष्ट की बाबा ही भरती प्रक्रिया राबवत असताना नाही इथं काय विषयच नाही पार्टनरचा, इथं सिंगल आहे। मी कुणाच्या भांगडीत नसतो आणि माझ्या भांगडीत कुणाला घेत नाही मी। तर जी काही भरती झाली, एक तर पहिला ती तशी माहिती संकलित करून बाबा माध्यमामुळेच तुम्ही जाहिरात सोडली नाही, ही चूक झालेली आहे। वास्तविक यासाठी सगळ्या संघटनांनी आम्ही आयुक्तांच्याकडे, ज्या शिक्षण आयुक्तांच्याकडे मी स्वतः होतो, शिक्षण आयुक्तांनी हे मान्य केलं की ही चूक झालेली आहे आणि आम्ही दुसऱ्या टप्प्यात ती दुरुस्त करून घेतोय असंही सांगितलं त्यावेळेला। पण आम्हाला दुसऱ्या टप्प्यातल्या दुरुस्तीची अपेक्षा नाही आहे। पहिल्या टप्प्यात आता उत्तर देताना असं म्हटलं की इंग्रजी, सेमी इंग्रजी, उर्दू माध्यमाच्या आणि कन्नड माध्यमाच्या शाळांना सेमी इंग्लिश आणि सेमी इंग्लिश असं दाखवून त्या माध्यमातून इंग्रजी माध्यमातून जे काय उमेदवार आलेत त्यांची नियुक्ती तिथे दाखवलेली आहे। वास्तविक असंही करता येणार नाही, दुटप्पी धोरण होईल, कारण एका बाजूला आपण उमेदवारांसाठी ज्या सूचनेमध्ये आपणच म्हणतोय की माध्यमाबाबत उमेदवाराकडून वारंवार विचारणा होत आहे, याबाबत कळण्यात येते की इयत्ता 10वी म्हणजे शालांत परीक्षेचे माध्यम
पूर्वी केवळ इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी विचारात घेण्यात येत होते. आता उमेदवारांची इयत्ता 10वीच्या शालांत परीक्षेच्या प्रथम भाषासाठी असलेले माध्यम नियुक्तीच्या सर्व 1ली ते 10वी 11वी 12वी पर्यंत सर्व गटासाठी विचारात घेतले जाईल. मग आता इथं माझ्याकडे सोलापूर जिल्हा परिषदेचा आणि सांगली जिल्हा परिषदेच्या दोन्ही याद्या आहेत माझ्याकडं आणि ते याद्या मी त्या संदर्भाने दिलेल्या माझ्या प्रश्नांच्या सोबती त्यावेळेला की तिथं उर्दू माध्यमात कन्नड माध्यमात मराठी माध्यमाचा तुम्ही कॅन्डिडेट घातलाय त्याला कन्नड कळती नाही आणि बोलता येत नाही. वास्तविक ती मुलं मातृभाषेत शिकतात, त्यांची मातृभाषा कन्नड आहे आणि तुम्ही असं दाखवता की त्याला इंग्रजीला पाठवलंय. आम्ही प्रश्न इंग्रजीला पाठवलाय तर माझं मत असं आहे की इंग्रजीचा ट्रान्सलेशनचा एक भाग असतो ना प्रत्येक भाषेत त्यावेळेला हो आणि त्यामुळं मग त्याला कन्नडचं ज्ञानच नाही आहे, त्याला उर्दूचं ज्ञानच नाही आहे. मग अशा उमेदवारांचे तिथे भरती करून काय उपयोग आहे. म्हणून मला हे म्हणणं आहे माझं की जे झालेल्या चुका त्या दुरुस्त करून नवीन जे आता 2 नंबरचं जे काय तुम्ही घेतलेलं आहे आता जाहिरात त्यात ही दुरुस्ती करून घेणार का. लोकप्रतिनिधींनी या संदर्भामध्ये जी काही मागणी यापूर्वी नोंदवलेली होती त्या मागणीनुसार मराठी, हिंदी, कन्नड, उर्दू, हिंदी या भाषेमध्ये या भाषेच्या शाळेमध्ये शिकवत असताना जे काही आपले शिक्षक त्या ठिकाणी पोर्टलद्वारे नियुक्त होणार आहे तर साधारणपणे या उमेदवारांचं शिक्षण मूळ जे शिक्षण आहे ते शिक्षण 10वी पर्यंतचं 12वी पर्यंतचं त्या माध्यमातलं जर झालेलं असेल तर त्याला ते शिकवणं सोयीचं होणार आहे. थोडक्यामध्ये की त्या मूळ ज्या शाळेमध्ये तो शिकवणार आहे त्या शाळेतल्या भाषेशी त्या विद्यार्थ्यांना त्याला कनेक्ट करता येईल का या दृष्टिकोनातनं टप्पा 2 मध्ये आम्ही ते प्रावधान केलेलं आहे आणि अशा शिक्षकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. मंत्री महोदय, संबंधित सदस्यांनी फार स्पेसिफिक प्रश्न विचारलेला होता की अशा प्रकारची चुकीची भरती झाली असेल तर आपण ती दुरुस्त करणार आहात का. आपण ज्याला नियुक्ती केली नियुक्ती केलेला माणूस त्याच्यामध्ये जर कॅपेबल नसेल तर तो कसा शिकवणार आहे. तर तशा प्रकारची दुरुस्ती तुम्ही करणार आहात का आणि ती दुरुस्ती करून जे पात्र आहेत त्यांना तशी देणार का. दुसरा प्रश्न माझा की आपण मगाशी सांगितलं होतं की खरं शिक्षण आता बोलायचं म्हटलं तर राज्य सरकारचीच आता भूमिका अशी चाललेली आहे दादा की हळूहळू सरकारच्या अनुदानित शाळा बंद करायच्या. मग जिल्हा परिषद पंचायत मग शाळेला इमारत नाही, पैसा नाही, काय नाही आणि खाजगीला जाऊन सरकारचा पैसा कसा वाचेल अशा प्रकारचं नवीन धोरण सरकारच्या संकल्पनेतून दिसतंय. मला वाटतं ही जिल्हा परिषद शाळा असेल सगळ्या यासाठी आता बजेट बजेट अधिवेशन मध्ये किती पैसे मागितलेले आहेत आणि ते पैसे तुम्हाला उपलब्ध होणार आहेत का. सभापती महोदय, सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेबांना मी सांगू इच्छितो आणि मी मध्यंतरी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय आहे. तुम्हाला या वर्षभरामध्ये सकारात्मक प्रतिबिंब दिसून येईल. माझा असा दावा नाही की जादूची कांडी फिरवली आणि सगळं सुजलाम सुफलाम झालंय. मला या गोष्टीची जाणीव आहे. खरं म्हणजे मी सभागृहामध्ये बोलतो आहे, साक्षात ब्रह्मदेव जरी आले तरी 100% सगळ्यांचं समाधान होऊ शकणार नाही या गोष्टीची कार्यकर्ता म्हणून मला जाणीव आहे. तरी पण आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे एक सकारात्मक दिशेने आपला विभाग त्या ठिकाणी तुम्हाला जाताना दिसून येईल. तुमच्याही प्रतिक्रिया पुढच्या वर्षाला जेव्हा भेटू तर तुम्ही मान्य केलेला असेल. आणि सभापती महोदय, आपण जो मुद्दा प्रश्न मूळ विचारलेला आहे तर चुकीची भरती झालेली नाही. भरती त्या क्वालिफिकेशन प्रमाणे झालेली आहे. त्यांचा मुद्दा फक्त एवढा होता की ज्या भाषेतले जे मूळ विद्यार्थी आहेत तर त्यांना कनेक्ट झाला पाहिजे आणि म्हणून आताच्या टप्पा 2 मध्ये त्या उमेदवारांचं पण शिक्षण त्या माध्यमातून झालेलं असेल त्याला प्राधान्य ऑलरेडी देण्यात आलेलं आहे. मंत्री महोदय नवीन आहेत परंतु अगदी कमी वेळामध्ये त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे, चांगली उत्तरं देत आहेत. याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचं अभिनंदन करतो आणि नावात दादा असल्यामुळं निश्चितपणाने शिक्षण विभागाला त्यांच्या हातून न्याय मिळण्याचं काम होईल अशी अपेक्षा करतो.
मंत्री महोदय, या उत्तरामधून माझे 3च अतिशय मुद्देसूद प्रश्न आहेत. राज्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, विशेषतः करून नगरपालिका महानगरपालिकेच्या सोडल्या तर जिल्हा परिषदेच्या शाळांचं व्यवस्थापन देखरेख आपण करतो. आणि अनेक ठिकाणी शाळा खोल्या ह्या पडलेल्या आहेत. मग खोल्या पडल्या म्हणून 4 खोल्या पडल्या तर एका खोलीला निधी मिळतो, एकच खोली बांधली जाते, 3 तशाच राहतात आणि त्याचा कधीतरी पुन्हा 10 वर्षांनी नंबर लागतो. तेव्हा माझी या निमित्तानं आपल्याला विनंती आहे की सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होतोय. आता आपण माननीय अर्थमंत्री महोदय, आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी एक चांगला निर्णय केला की जिल्हा वार्षिक नियोजन मधून सुद्धा काही निधी या शाळा खोल्या बांधकामासाठी द्या. मध्यंतरी छत्रपती संभाजीनगर विभाग जो माझा मतदारसंघ आहे त्यातल्या शाळांसाठी सुद्धा निजामखानी शाळा म्हणून सुद्धा आपण एक हेड केला आणि त्याला पण निधी उपलब्ध करून दिला. माझी विनंती आहे मंत्री महोदय की राज्यामध्ये सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा एक कृती आराखडा तयार करावा, जेणेकरून कुठं इमारती पडलेल्या आहेत, किती खोल्या बांधणं गरजेचं आहे आणि ज्या जास्त मोडकळीस आल्या त्या अगोदर अशा पद्धतीनं क्रमवारीने आपण गेलो तर या सगळ्या खोल्या, सगळ्या शाळेच्या इमारती हे चांगल्या होऊ शकतील. तेव्हा त्या बाबतीतला बृहत आराखडा आपण तयार करणार का? त्याला आम्ही सुद्धा मदत करू आणि हे एक चांगलं काम आपल्या कार्यकाळात व्हावं अशी आमची इच्छा आहे. तेव्हा तो बृहत आराखडा आपण तयार. दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की आता आपण पवित्र पोर्टल माध्यमातून शिक्षक भरती करतोय, परंतु ही भरती वर्षातून एकदा कधीतरी होते. तेव्हा असं न होता, कारण शिक्षक हे त्यांचं वय वर्ष 58 झाले की सेवानिवृत्त होतात. त्यामुळे ते कधी जून मध्ये होते, जुलै मध्ये होतात, ज्याची जन्मतारीख जशी आहे तशी होतात आणि मग ते वर्षभर जागा रिकामी राहते. तेव्हा हे पवित्र पोर्टल आपण ओपन ठेवलं पाहिजे. जागा रिक्त झाली, ज्या जिल्ह्यात कोणी अतिरिक्त नसेल तर ती जागा भरायला पवित्र पोर्टलवरती त्यांनी मागणी नोंदवावी आणि विभागाने त्याची कारवाई पूर्ण करावी. तेव्हा याही बाबतीमध्ये पवित्र पोर्टल सातत्यानं सुरू ठेवण्याबाबत आपण निर्णय घेणार का? तिसरा माझा प्रश्न आहे की आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी इथं असं उत्तर दिलेलं आहे की शिपाई भत्ता लागू केला. दादा, शिपाई भत्ता आपण सुद्धा संवेदनशील आहात की 5 आणि 6 हजार रुपयामध्ये कुठल्या शाळेत शिपाई काम करतो. आज बाईला सुद्धा रोजगार, बाईचं जाऊ द्या, लाडक्या बहिणीला पण आता 2100 रुपये देतो आणि मग असा माणूस कुठे मिळणार आपल्याला? 1500, आता 2100 होणार आहे. आणि मग हे कंत्राटीचं दुसरं सभा दादा मागच्या केसरकर साहेब होते त्यांच्या कार्यकाळामध्ये बदलापूर मध्ये जी घटना घडली, तिथं कोण होता? कंत्राटी शिपाई होता. त्याच्यावर आपण काय करू शकलो? काही कारवाई करू शकलो नाही. एवढी मोठी मानहानी आपली झाली. तेव्हा हे नियमित शिक्षकेतर कर्मचारी असले पाहिजेत. या दृष्टिकोनातून ही 60,000 मान्य पद आहेत, ही पायाभूत पद आहेत आपली आणि एवढ्या लोकांचं नोकरी आपण गमावतोय. हे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. तेव्हा या बाबतीमधला पुनर्विचार आपण करावा, ते आपण करणार काय? आणि शेवटचा प्रश्न, आज जी आरटीए मध्ये 25% आपण प्रवेश देतो ही चांगली बाब आहे. गोरगरिबाच्या लेकरांना आज सीबीएसई शाळेमध्ये सभापती मध्ये शिकामध्ये आता उदाहरणार्थ तुम्ही जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातली माहिती दिली, ही वस्तुस्थिती आहे की अनेक जिल्हा परिषदच्या शाळांना कौलं बदलण्याच्या साठी सुद्धा यापूर्वी निधी मिळत नव्हता आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये 5% डीपीडीसीच्या माध्यमातून समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत आणि आता आम्ही या संदर्भातलं एक चांगलं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक विभागातनं कसा याला वेगवेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून घेता येईल, अनेक सेवाभावी ही त्या संस्थेची जबाबदारी असणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्याची पडताळणी परत एकदा केली जाईल आणि त्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून त्याचा आढावा घेतला जाईल. दुसरी जी आपली एक चांगलं सूचना आहे की पवित्र पोर्टल सातत्यानं सुरू ठेवलं पाहिजे. मला वाटतं की याचाही आपण सकारात्मक विचार करू. आता टप्पा 2 त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि आरटीईच्या निधीच्या संदर्भामध्ये मला वाटतं की आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भातला निधी मागतो आहोत. सभापती महोदय, जसं मी सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांच्या अतिशय सकारात्मक भावना या विषयाच्या संदर्भात आहेत. या विभागाची जबाबदारी दिल्याच्या नंतर माझ्यासाठी हा खऱ्या अर्थाने नवीन विषय असताना राज्याच्या आपल्या ज्या काही शिक्षक बांधव भगिनींच्या ज्या काही संघटना आहेत, सभापती महोदय, साधारणपणे
250 संघटनांचं आम्ही 4.5 चर्चा केली. अनेक चांगल्या सकारात्मक सूचना त्या बैठकीतनं आल्या. जे संस्थाचालक आहेत, माझ्या माहितीप्रमाणे 275 संस्थाचालक त्या बैठकीला उपस्थित होते. संस्थाचालकांच्या पण काय अडीअडचणी आहेत त्या संदर्भातनं त्यांच्याकडनं माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि म्हणून शासनाकडनं जे जे काही अनुदान आताच्या पर्यंतच्या नियमांप्रमाणे देणं असेल तर निश्चितपणे ते विहित कालावधीमध्ये कसं संबंधितांना दिलं जाईल या संदर्भातला त्या ठिकाणी निश्चितपणे आपण विचार करू. सभापती महोदय, आता राज्याच्या पातळीवर जर आपण विचार केला, जसं मी सांगितलं, 24,152 खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत. हे सगळ्यात काही वाईट नाही आहे. अतिशय चांगल्या सुविधा अनेक शाळांमध्ये आहेत आणि अतिशय गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण त्या ठिकाणी दिलं जात आहे. आणि म्हणून सगळेच चित्र निगेटिव्ह आहे अशातला काही भाग नाही. मी सभागृहाला विनंती करणार आहे, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पण आमचे अनेक शिक्षक बंधू भगिनी अशी आहेत की ते अतिशय समर्पित पद्धतीने कार्य त्या ठिकाणी संपन्न करतायत. आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जे जे आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातले जे आमचे चांगलं कार्य संपन्न करणारे आमचे गुरुजी असतील, शिक्षक बंधू भगिनी असतील, संस्था असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, काही सेवाभावी संस्था आहेत, ते सुद्धा आपल्याला चांगल्या कामाला सपोर्ट करतायत. अनेक संस्था पण आहेत की ते चांगलं ज्ञानदानाच्या चौकटीच्या पलीकडे कार्य संपन्न करतायत. आणि म्हणून अशांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहण्याची आवश्यकता आहे, त्यांना सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे. त्यांचं जर आपण त्यांना शाबासकीची थाप दिली तर ते आणखी जोमाने काम करू शकणार आहेत. आणि म्हणून या सर्वांना आपण त्या ठिकाणी सहकार्य करावं. आणि आपल्या ज्या काही सूचना आहेत, हे जे काही शासकीय पद्धतीने आताच्या नियम काही आहेत त्याप्रमाणे जे जे देणं असेल ते विहित वेळेमध्ये देण्याचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन करू. खडसे साहेब. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी पहिले सांगितलं की जे काही आताचे अस्तित्वातले नियम आहेत त्याप्रमाणे जे काही अनुदान देणं बाकी असतील ते लवकरात लवकर संबंधित संस्थांना कसे मिळतील त्या दृष्टिकोनातनं शासन त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करेल. सभापती महोदय, पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जनहित याचिका 8/2015 यामध्ये माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने 24/6/2015 आदेशान्वये शासन अनुदान देय असणाऱ्या संस्थातील शिक्षक भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे करून निवड प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी असे निर्देश दिले होते. आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोर्टलच्या द्वारे भरती प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. मला वाटतं की 18-19 हजार उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि खडसे साहेब, आता दुसराही पोर्टलचा टप्पा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. आपल्या माहितीतल्या जेवढ्या संस्थांमध्ये स्टाफ कमी असेल तर त्यांना त्याचं नोंदणी करायला सांगा. तेवढा स्टाफ त्या ठिकाणी गुणवत्तापूर्ण क्वालिटी शिक्षण असलेला स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल.